नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत रस्सावडा किंवा कटवडा। गावाकडे गेलो ना तर रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसा मिळतो ना तसाच बघणार आहोत। आणि तुम्ही जर पहिल्या वेळी बनवणार असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा रस्सावडा किंवा कटवडा अगदी परफेक्ट बनेल। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघावा लागेल। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत, पण त्याची चव हॉटेलमध्ये जसे मिळते ना तसाच हा कटवडा तयार होणार आहे। तर आता कटवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण कट बनवून घेऊ। तर त्यासाठी आपल्याला एक मसाला बनवावा लागेल। तर त्यासाठी गॅसवरती मी एक तवा ठेवला आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं। 2 छोटे चमचे तेल टाकलं, त्यात एक कांदा टाकून घेऊया। मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा उभा चिरून घेतला होता, तो टाकून घेतला। कांदा आता छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। मिरच्या टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकल्या तरी चालेल, पण मला मिरच्यांची चव आवडते म्हणून मी टाकून घेतल्या। त्यानंतर 1 चमचे जिरे आणि 2 चमचे धणे टाकून घेऊया आणि धणे आणि जिरे सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। नंतर यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचभर आलं आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊया आणि एखादा मिनिट परतून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले, ते सुद्धा परतून घेऊया। मसाला संपूर्णपणे 1 ते 2 मिनिट भाजला की तो थंड करूया आणि त्याचं मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेऊ, म्हणजे आपला कटसाठी मसाला तयार होईल। मसाला तयार झालेला आहे, आता मिक्सरला याचं वाटण तयार करून घेऊ। इकडे गॅसवरती एक कढई ठेवली, त्यात 2 मोठे चमचे तेल घेतलं। तेल गरम झालं की 1 चमचा घरगुती मसाला टाकला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली, त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकली आणि थोडासा हिंग टाकला। त्यानंतर तयार केलेलं वाटण आता यात टाकून घेऊया आणि असे पावडर मसाले पहिले तेलात टाकले ना तर रश्श्याला खूप छान अशी तरंग येते किंवा तवंग येते किंवा कटला खूप छान तरी येते असं म्हटलं तरी चालेल। तुम्ही अशा पद्धतीनेच मसाला भाजा। मसाला 1 ते 2 मिनिट आपण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया। ऑलरेडी आपला मसाला पहिले तर भाजलेलाच आहे, पण तरी सुद्धा तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घेऊया आणि त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि ते पाणी मसाल्यात ओतून घेतलं। आता हे पाणी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत एखादा मिनिट मसाला भाजून घेऊया तेलामध्ये, म्हणजे परतून घेऊया तेलामध्ये छानपैकी। तुम्हाला घरगुती काळा मसाला टाकायचा नसेल ना तर तुम्ही किचन किंग मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। मसाल्याला तेल सोडलेलं आहे, म्हणजे मसाला छानपैकी भाजला गेलेला आहे आपला। आता यात पाणी टाकूया आणि ह्याचा कट किंवा हा जो रस्सा असतो ना हा फार दाटसर नसतो, पातळसरच असतो, सैलसर असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं। आता चवीनुसार यात मीठ टाकूया आणि एक उकळ काढून घेऊया। उकळ आली की आपण कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरलेला नव्हता, म्हणून मी 1 चमचाभर गरम मसाला टाकते आहे आणि हा माझा घरगुती मसाला आहे। तुम्हाला जर हा मसाला बनवायचा असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा, ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल। आता आपण कट छानपैकी 10 ते 15 मिनिट उकळू देऊया, म्हणजे आपला कट छान असा तयार होईल। इकडे आपला कट तयार होतोय, तोवर आपण वडे तयार करून घेऊ। वडे तयार करण्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवली, त्यात 2 छोटे चमचे म्हणजे 2 पोहे खायचे चमचे तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित टाकलं की त्यात 1 चमचा मोहरी टाकून घेऊया आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे टाकणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर जाडसर कुटलेले 2 चमचे धणे आणि हिंग टाकून घेतला आणि काही कढीपत्त्याची पाने टाकून घेतली। त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेतलेला आहे किंवा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। आता हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाला एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया।
आता यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि मी इथे 6 बटाटे उकडून आणि पहिलेच मॅश करून ठेवलेले होते ते सुद्धा यात टाकून घेऊया। अशी पहिलेच तयारी करून ठेवली ना की मग स्वयंपाक बनवायला फारसा उशीर होत नाही। तर हे 6 बटाटे मी उकडून ठेवलेले होते ते टाकून घेऊया आणि ते ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एखादा मिनिटभर परतून घेऊया। संपूर्ण मसाला व्यवस्थित बटाट्याला लागला किंवा बटाट्याच्या सारणाला लागला की यात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एखादा मिनिटभर छानपैकी व्यवस्थित एकत्र करून घेऊ। यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर यात थोडंसं लिंबू पिळा किंवा तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल। आता मी इथे यात थोडंसं लिंबू पिळणार आहे। लिंबू टाकणं किंवा आमचूर पावडर टाकणं टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण ह्याने बटाट्या वड्याची चव अजूनच छान लागते। तर मी इथं थोडंसं लिंबू टाकणार आहे। आपलं वड्यांसाठीचं सारण तयार झालेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घेऊ आणि यानंतर ह्याचे वडे तयार करून घेऊया, म्हणजे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। असे गोळे तयार केले ना की वडे काढायला सोपं जातं। सारण व्यवस्थित थंड झालं। आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहे ना तेवढ्या आकाराचे सारण घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा। हे बघा अशा पद्धतीने, आणि मी थोडेसे असे चपटे करून घेणार आहे कारण ते तेलामध्ये मस्त छानपैकी फुगतात नंतर। अशा पद्धतीने आपण हे गोळे तयार करून घेऊ, म्हणजे वडे काढायला आपल्याला सोपं जाईल। तुम्ही हे वडे पाव बरोबर सुद्धा खाऊ शकता, म्हणजे पाव वडाही करू शकता किंवा कट वडाही तयार करू शकता। म्हणजे तुम्हाला आवडत असेल ना तर पाव बरोबर खा किंवा कट बरोबर खा किंवा कट बरोबरही पाव आपण खाऊ शकतो। अशा पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले। आता आपण वड्यांसाठी बेसन पिठाचं एक बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी एका बोलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात पाव चमचा रंग येण्यासाठी आपण हळद टाकून घेऊ आणि वड्यांमध्ये थोडासा ओवा टाकून घेऊया। 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून असा यात टाकून घेतला। त्याचबरोबर चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊ। आता चवीनुसार यात मीठ पण टाकून घेऊया आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, म्हणजे हे पीठ तयार करताना यात कुठल्याही गाठी किंवा गुठळ्या राहायला नको। आणि व्यवस्थित आता आपलं बॅटर तयार करून घेऊ। हे बॅटर खूपसर पातळसर पण नको आणि खूप असं घट्टसर पण नको। पातळ बॅटर असेल तर ते बटाट्यावर चिकटणार नाही आणि घट्ट असेल ना तर वडे तेलात सोडले तर बटाट्यांवरनं त्याचं आवरण निघून जाईल। तर अशा पद्धतीने हे बॅटर इतपत घट्ट हवं। एकदा पुन्हा बघून घ्या आणि यात कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नकोत, म्हणजे सर्व गाठी किंवा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि इतकं घट्टसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता इकडे आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे, वडे तळून घेऊया। वड्यांसाठी तेल मीडियमच तापलेलं हवं, खूप असं कडकडीत नको। मीडियम तेलामध्ये वडे कमीत कमी 4 ते 5 मिनिट तळले गेले ना तर वडे सर्व बाजूंनी छानपैकी तळले जातात, म्हणजे आपलं जे आवरण फुलतं ना ते व्यवस्थित तळलं जातं। नाहीतर कधी कधी आवरण कच्चंच राहून जातं, वरचं लगेच जळतं आणि आत थोडंसं आवरण कच्चं राहतं। आता बटाटे तर कच्चे नाही राहू शकत कारण आपण बटाटे ऑलरेडी उकडलेले आहेत। 1 ते 2 मिनिट एका बाजूने तळले की मग दुसऱ्या बाजूने पलटी मारायची आणि अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपण वडे तेलामध्ये तळून घेऊया। आणि एका वेळी कढईत बसतील इतकेच वडे टाका, खूप जास्त दाटी किंवा खूप जास्त वडेही टाकू नका। आणि वड्यांचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे। छानपैकी 3 ते 4 मिनिट वडे छानपैकी तळले गेले पाहिजे। आणि हे बघा सुरेख आलेला आहे की नाही कलर, पण मला अजूनही जास्त तळायचे आहेत ते। ह्याच कलरवरती मी काढणार नाही, एखादा मिनिटभर अजून मी तळून घेणार आहे। आणि जसे छान तळतो आहे तसा अजूनही कलर छान फुलतो आहे त्याचा, म्हणजे रंग येतो आहे त्याला।
हे बघा, इतपतच मला आता हवे आहे. या रंगावरती मी आता वडे काढून घेणार आहे. म्हणजे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. वडे छानपैकी तळले गेलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आता तळून घेऊया. पुन्हा मी दुसरे वडेही यात सोडून घेतले आणि दुसरे वडेही अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. वडे तळताना बेसन पिठाच्या ह्या ज्या काही साईडला रेषा किंवा धागे तयार होतात किंवा छोटे छोटे भजे तयार होतात ना, यापासूनही लाल चटणी खूप छान होते. याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. आणि वड्यांचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. एक एक करून आपण हे वडे आता काढून घेऊया. आपला बटाटा वडा तयार झालेला आहे. इकडे कटही बघा आपला तयार झालेला आहे. छानपैकी मी 15 मिनिट उकळून घेतला आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता आपण याची प्लेटिंग किंवा सर्विंग करूया. तर मी यासाठी 2 पाव घेतले, 2 वडे घेतले. आता या वड्यांवरती कट टाकून घेऊ. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना, ते नक्कीच प्रेस करा. म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. यावरती आपण थोडंसं फरसाण टाकून घेतला. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. आणि आपला चमचमीत झणझणीत कटवडा तयार झालेला आहे. हा दिसायला जितका अप्रतिम दिसतोय ना, खाण्यासाठी तितकाच चवदार लागतो. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.